चला मोडकवाडी संघ आपले दोन आक्रमक फलंदाज मैदानात पाठवायची विनंती असेल तर किल्ले मुरगरी संघ आपल्या त्वरित क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचा आहे. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. 3 षटकांचा सामना राहील याचे मात्र सर्व तीन षटकांचा सामना राहील याची मात्र दोन्ही संघाच्या कणाने नोंद घ्यायचे. चला 2 षटकांचा सामना राहील याची नोंद घ्यायचे. किल्ले मुरगरी संघ आणि मोडकवाडी संघ थोडंसं आपल्याला उशीर झालेला वेळेचा देखील आपल्याला अभाव असेल. अजून खूप सामने खेळवायचे आहेत. सेमीफायनल फायनल देखील आपल्याला खेळवायचे. त्यासाठी हा सामना मात्र इथून पुढचे सर्व सामने 2 षटकांचे खेळवले जातील याची मात्र नोंद घ्यायची आहे. दोन षटकांचा सामना राहील. आताची महत्वपूर्ण जी लढत आपण जर पाहिली जाईल किल्ले मुरगरी विपक्ष त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी हा ते लढत आपण पाहणार आहे. जिथे पाहिलं तर किल्ले मुरगरी संघाने नाणेफेकी जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. तर 2 ओपनिंग पेअर्स 2 आक्रमक फलंदाज मोडकवाडी संघाचे एके बाजूला पाहिलं तर रोहन तर दुसऱ्या बाजूला ओमकार तर गोलंदाज गणेश वैयक्तिक पहिलं संघासाठी पहिलं षटक घेऊन आला मिस्टर गणेश. स्ट्राईक वरती असेल रोहन, नॉन स्ट्राईक वरती असेल ओमकार. पहिला चेंडू लॉब केला क्षेत्ररक्षक असेल, चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळतील एक धावेने मात्र श्री गणेश झालेला आहे त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचा. चांगला खेळ राहिला आतापर्यंत चांगला खेळ राहिला या दोन्ही संघाचा. इथून पुढे मात्र चांगला खेळ करणे गरजेचं आहे मैदानात. पहिल्या चेंडूवरती 1 धाव हाफट्रॅकरचा चेंडू होता, सोडून देण्याचा प्रयत्न होता. पंचांवरती अपील प्रेशर दिले मात्र पंचांनी फेटाळलेला आहे. डॉट बॉलची सांगता. दुसऱ्या 2 षटकांचा सामना राहील याची मात्र नोंद घ्यायची आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी. रोहन स्ट्राईक वरती असेल, नॉन स्ट्राईक वरती ओमकार. यावेळी आपलातून 2 क्षेत्ररक्षक असतील. चेंडू खाली मात्र चेंडू फक्त उचलून आत आणू शकतील कारण हा येतोय 6 धावांसाठी उत्तुंग षटकार. काय फटका सजवला रिप्ले मध्ये आपण पाहू शकतो. ज्या प्रकारे बॅटचा ज्या प्रकारे स्विंग आहे त्या प्रकारे मात्र फटका सजवलाय. या चेंडूवरती धाव मिळतील 6. 7 धावा धावफलकावरती. पहिले षटक प्रगतीपथावरती असताना 3 चेंडूचा खेळ खेळविटीवर झालेला असताना 7 धावा धावफलकावरती. बॅटची काढा होती, नक्कीच संधी निर्माण केली होती गोलंदाजाने. चुकी करतोय यष्टीरक्षक. डोक्यावरून चेंडू जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये. धाव मिळतील तिथे 8 धावा धावफलकावरती. 1 बाउन्सने दंडित करताना आपण पाहतो या गोलंदाजाला. 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ पाहिला आपण. अजूनही 2 चेंडूचा खेळपट्टीवर बाकी असताना खेळ अंतिमच्या 2 चेंडूवरती कसा मात्र फेस करेल. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रत्येक चेंडूवरती मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो या. कारण माहिती आहे 1 धाव नाही तर 6 धावांची आवश्यकता असेल आपल्या संघाला. कारण 2 षटकांमध्ये तब्बल 25-30 धावा उभारणे गरजेचे असेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघाला. कारण आतापर्यंत किल्ले मुरगरी संघाचा चांगला खेळ राहिला आहे. चांगली फलंदाजी आपण पाहिले या संघाकडून. हाफ ट्रॅकर आहे, सोडून दिलाय. पंच आमच्यापर्यंत वळत आहे. 2 हात समांतर म्हणजे अतिरिक्त धाव म्हणजे धावफलकामध्ये होईल बदल. धावफलक पुढे सरकेल 10च्या घरामध्ये. अजूनही 1 चेंडूचा खेळखेळपट्टीवर बाकी असताना पहिल्या षटकातील यावेळी सोडून दिलाय. पंचांवरती प्रेशर टाकलाय. नक्कीच काय घडते डॉट बॉलची सांगता असेल. डॉट बॉलची सांगता थोडासा चक्कीमल आताच्या चेंडूवरती धाव आहे का नाही पंच? आताच्या चेंडूवरती धाव आहे नक्कीच. निर्धाव चेंडू असेल म्हणजे धावफलकाचा विचार केला तर 10 धावा धावफलकावरती. 6 चेंडू 10 धावा. आता येणारे अंतिमचे षटक कोण हाताळेल याचा मात्र निर्णय घ्यायला लागेल कारण धावा येणे गरजेचं आहे. जर पाहिला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली. 10 धावा धावफलकावरती सजलेले आहेत. 1 षटकार नक्कीच आला. त्यानंतर शांत मात्र ठेवले मिस्टर ओमकार आणि रोहन यांना.
करण वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरे षटक घेऊन आला मिस्टर करण. पहिल्या चेंडूवरती पाहिलं तर डिक्लेअर स्वरूपात एक धाव असेल. चांगली गोलंदाजी. अजूनही अंतिमचे 5 चेंडू बाकी असतील पहिल्या क्षेत्रातील. एका बाजूला पाहिला तर धावा थांबलेत, कुठेतरी रोखलेत या गोलंदाजांनी. 11 धावा धावफलकावरती. हो, यावेळी मात्र थोडासा फंबलिंग झालाय. फेकी मात्र अचूक करणे गरजेचे होते. तोपर्यंत प्लेयर नक्कीच पोहोचेल पॉपिन क्रीज मध्ये. चांगला खेळ राहिला आतापर्यंत. पाहिले तर गोलंदाज तेज तरार, ज्या प्रकारचे मात्र गोलंदाज आहे त्याच प्रकारचे मात्र शैली पाहिजे तर ज्या प्रकारे स्टान्स त्याच प्रकारचा मात्र ब्युटी इथं आपण पाहतोय. ज्या प्रकारे स्पीडमध्ये चेंडू जातोय मात्र फलंदाजाला कोणत्याही प्रकारचा चेंडू समजला नाही मिस्टर ओमकार यांना. स्ट्राईकवरती असेल रोहन. एक षटकार नक्कीच आला. आता आकांक्षा सर्व काही मात्र या रोहनच्या खांद्यावरती असेल. हो, यावेळी मात्र पूर्णपणे झोकून दिलं होतं मात्र बॅट्समन बॉलचा कोणताही संपर्क नाही. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. यावेळी मात्र फुल पॉवरफुल फटका ठोकलाय. क्षेत्ररक्षक असेल चेंडू खाली, कोणतेही करणार नाही चूक. विकेटचे पतन. चांगला झेल नक्कीच होता जाईल. झेल बटनचा पिसारा करेल. विकेटचे पतन. धावफलकाचा विचार केला तर 12च्या घरामध्ये. हा देखील निर्धाव चेंडू. डॉट बॉलचे सांगता आपण पाहिले. पूर्णपणे झोकून रोखून ठेवले या गोलंदाजाने मिस्टर करण यांनी. आतापर्यंत पाहिलं तर 5 चेंडू हाताळले, 1 विकेट आपल्या नावावरती प्राप्त करून फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केलेत मिस्टर गोलंदाज करण यांनी. पहिल्या क्षेत्रातील अंतिमचा 1 चेंडू. अंतिमच्या चेंडूवरती मोठा फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक असेल. पाहिलं तर चांगलं झेल देते. फेकी अचूक पाहिजे होते. क्षेत्ररक्षक नसेल. 1 धाव कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न असेल. रनआउटची संधी असेल. हे देखील चुकी होते. या अंतिमच्या चेंडूवरती धावा मिळतील त्या म्हणजे 4 धावा. तब्बल धावून घेतलेल्या 3 आणि डिक्लेअर स्वरूपात 1 म्हणजे तब्बल 4 धावा. समीकरण मात्र पाहिलं तर 16च्या घरामध्ये. आता येणारे चेंडू असतील 12. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता. चला मोडकवाडी संघ विनंती असेल लाईनअप करून बाहेर जायचं. विनंती असेल आपल्याला लाईनअप करून बाहेर जायचंय. येणारे चेंडू असतील 12. विजयासाठी 17 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 17 धावा. किल्ले मोडगोरी संघ चला स्पीडअप करा.
12 चेंडूमध्ये 17 धावांची आवश्यकता असताना एका बाजूला पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडेकवाडी विपक्ष किल्ली मोरगरी संघातील महत्त्वपूर्ण लढत आपण मैदानात पाहतोय. हे साधं समीकरण सोपं असेल क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये जर तरला उत्तर नाही, हार जीत ही नक्कीच होते, मात्र संघर्ष करणं गरजेचं आहे. 99% संघर्ष, 1% मात्र मेहनत, 1% मात्र नशीब असतं. ते नशीब आजमावेल कोणाच्या नावानं, त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी का किल्ले मोरगरी संघ, ते येणारे मात्र वेळ का ठरवेल. गोलंदाज अमर. पहिला चेंडू मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता. पंच आमच्यापर्यंत वळत आहे तर 2 हात समांतर, अतिरिक्त धावेने मात्र श्री गणेश झालेला आहे. स्ट्राईक वरती असेल अक्षय, नॉन स्ट्राईक वरती असेल करण. गोलंदाज अमर. चांगला चेंडू. यावेळी मात्र चांगली गोलंदाजी करताना आपण पाहतोय. थोडासा लाईन लेन टप्पा बदलताना आपण पाहिलंय. डॉट बॉलची सांगता निर्धाव चेंडू. एकी धावेने मात्र श्री गणेश झालेला आहे. निर्धाव चेंडू. त्याच्यानंतर पाहिला आपण चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी मध्ये केलं चांगला चेंडू, निर्धाव चेंडू, पूर्णपणे वर्चस्व पूर्णपणे रोखलंय, थांबून ठेवलंय मात्र या गोलंदाजाने. ज्या प्रकारे मात्र गोलंदाजी करतोय, थोडासा पहिल्यांदा मात्र फंबलिंग झालं, त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी. नेक्स्ट सामन्याच्या नाणेफेकीसाठी हजर राहायचं विनंती असेल जंगमवाडी 11 वर्सेस न्यू स्टार वरंडेवाडी. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार कुठे असतील त्यांनी यायचं नाणेफेकीसाठी. हो, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळायला क्षेत्ररक्षक असेल तिथे गॅदर करायला, फेकी करेपर्यंत 1 धाव कंप्लीट. पंच मात्र आमच्यापर्यंत वळत आहेत. नक्कीच या चेंडूवरती येईल चौकार. चौकाराने समीकरणामध्ये होईल बदल, समीकरणात जाऊन पोचेल. पाहिलं तर येणारे 9 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. 9 चेंडू 12 धावा, 12 धावा 9 चेंडू, हे समीकरण आपल्या समोरून ठेपलेलं आहे. एका बाजूला पाहिलं तर किल्ली मुरगरी, त्याच्या विपक्ष खेळेल त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी संघ. जंगमवाडी 11 वर्सेस न्यू स्टार वरंडेवाडी. विनंती असेल आपल्याला यायचं नाणेफेकीसाठी हजर राहायचं दोन्ही कर्णधारांनी. निर्धाव चेंडू, डॉट बॉलची सांगतात. चांगला चेंडू आपण हाताळताना आपण पाहतोय. गोलंदाज डॉट बॉलची सांगता. पुन्हा एकदा चांगला फटका फळजवला, तिथं क्षेत्ररक्षक असेल. ओ हो हो, चांगलं क्षेत्ररक्षण पाहताना तिथं मात्र फंबलिंग झालं. विकेटचे पतन होता होता मात्र वाचलं. इथं पाहिलं तर फटका मात्र चांगला होता, क्षेत्ररक्षण थोडासा फंबलिंग झाला. आता जर पाहिला तर पंचांकडे अपील करण्यात येईल. पंचाने मात्र फेटाळलेला आहे. या चेंडूवरती पाहिलं तर 6 चेंडू मध्ये 10 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 10 धावा, 6 चेंडू 10 धावा, 10 धावा, 6 चेंडू येणारे. नो बॉल चेक करायचं का? नो बॉल नाही. 6 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. येणारे चेंडू असतील 6, विजयासाठी 10 धावांची आवश्यकता असेल.
6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता असेल. 9 धावा. ज्या मात्र खेळाडूने आता पाहिलं तर आपलातून क्षेत्ररक्षण केलं ते म्हणजे मिस्टर पार्थ. 6 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता पाहिजे. 6 चेंडू 10. सहा चेंडू 10 धावांची आवश्यकता असेल. सर आपला दोन्ही संघाचे अतिरिक्त खेळाडू इथे आहेत त्यामुळे त्यांनी देखील बघितले. त्यामुळे सहा चेंडू मध्ये 9 धावांची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे ज्याने मात्र पहिल्या षटकामध्ये ज्या प्रकारे मात्र क्षेत्ररक्षण केले ते म्हणजे मिस्टर पार्थ जर्सी नंबर 25. नक्कीच लागला असेल मात्र आता कळे येणार नाही. सकाळी उठल्यावर समजेल कुठे लागले. इथे मात्र आडवे बॅटने खेळाय. फटका मात्र अचूक असेल. क्षेत्ररक्षक असेल गॅदर करेल. फेकी करेपर्यंत मात्र फेकी अचूक असेल. नक्कीच या चेंडूवरती धावून घेतल्यामध्ये मिस्टर अनिकेत चांगले क्षेत्ररक्षण करताना आपण पाहतोय आपल्या संघासाठी. त्यांना मात्र हातबल देण्यासाठी राजचे देखील कौतुक आहे. थोडासा पडला मात्र धडपडला मात्र चेंडू पर्यंत मात्र नजर होती. लास्ट पर्यंत मात्र चेंडू नाही सोडला. कौतुक करू शकतो. पार्थचे मात्र कौतुक करेल तेवढे कमीच आहे. पाच चेंडू मध्ये 6 धावांची आवश्यकता असेल. हा देखील डिक्लेअर स्वरूपात 1 धाव. डिक्लेअर स्वरूपात ही धाव पाहिली तर येणारे समीकरण असेल आता 4 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 5 धावा. 4 चेंडू 5 धावा. 5 धावा 4 चेंडू. साधं सोपं समीकरण ठेपलेलं आहे. कोणता संघ जिंकेल कोणता संघ हरेल. एके बाजूला पाहिलं तर किल्ले मोरगरी संघ त्याच्या विपक्ष त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडगाडी संघ. नक्कीच सर्वांचं लक्ष एकीकडे तर पार्थचं लक्ष एकीकडे. कारण पार्थला खूप मोठे टेन्शन आले. कारण आपल्या एका चुकीमुळे संघ तर हाडू शकत नाही ना. ह्या देखील चेंडूवरती पाहिलं तर एक डिक्लेअर स्वरूपात 1 धाव असेल. मग त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके दोस्ती दुनियातील राजा माणूस किशोर मोरे साहेबांचं इथे मात्र आगमन झालेलं. विनंती करेल साहेब मोरे साहेब आपण यायचे. मोडक यायचे. आपल्याला विनंती असेल मंचावरती बसायचंय. या चेंडूवरती मात्र रनआउटची संधी असेल. नक्कीच काय घडतंय काय बिघडतंय समीकरण पाहिलं तर 2 चेंडू 4 धावांची आवश्यकता असेल. व्होल्टेज सामना जिथे पाहिलं तर पूर्णपणे एका बाजूला वर्चस्व गाजवत होता किल्ले मुरगरी संघ. आता मात्र मोडगावडी संघाकडे मात्र दबदबा निर्माण करत असेल. 2 चेंडू 4 धावा. कुठेतरी पारच्या चेहऱ्यावरती स्माइल आली. टाळ्या वाजवेल माहिती. एक धाव महत्वाची असेल.
इथे मात्र सरळ बॅटने खेळायला स्वतः जाईल पार्थ क्षेत्ररक्षकाकडे मागाशी चुकी झाली आता चुकी करणार नाही. इथे मात्र काय घडतंय फंबलिंग होत आहे जिथे धावा पाहिले तर येणारे समीकरण असेल 1 बॉल 1. येणारे चेंडू असतील 1 विजयासाठी 1 धावांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेसिंग असेल. 1 चेंडू 1 धावा 1 चेंडू 1 धाव 1 पाहिलं तर 1 चेंडू 1 धावांची आवश्यकता असताना आता टीम मीटिंग होणार नाही कारण संघ पूर्णपणे दबावामध्ये असेल. दोन्ही संघ एके बाजूला किल्ले मोरगेरी तर दुसऱ्या बाजूला पाहिलं तर त्रिमूर्ती स्पोर्ट्स मोडकवाडी. नक्कीच जो लॉंग ऑनला होता पार तिथे जाऊन चितीच्या चालीने मात्र गेला धडपडला पडला उठला मात्र आपल्या संघासाठी लढला. फेकी अचूक होती मात्र दुसऱ्या क्षेत्ररक्षकाकडून थ्रो अचूक नव्हता मात्र एक्स्ट्रा धाव गेली. आता कमरेवरती हात गेलेत कपाळावरती आटे असतील. काय घडेल काय बिघडेल. 1 चेंडू 1 धाव 1 चेंडू 1 धाव 1 धाव 1 चेंडू काय घडेल काय बिघडेल. स्ट्राईक वरती असेल अनिकेत. यावेळी मात्र नक्कीच इथे मात्र संघ विजय झालेला आहे. किल्ले मोरगेरी संघ. हार्ड लक बॅड लक त्रिमूर्ती मोडकवाडी संघ आपला देखील चांगला खेळ राहिला. हार्ड लक बॅड लक पार्थ आपण देखील चांगलं क्षेत्ररक्षण केलं. कुठेतरी चुकी झाली मात्र आता अंतिमच्या एका चेंडूवरती 1 धाव पाहिजे होती मात्र किल्ले मोरगेरी संघ हा मात्र विजय झालेला आहे.